श्रीगोंदा नगरपालिकेच्या इतिहासात एकाच कुटुंबातून 5 जणांनी आजवर वेगवेगळ्या वॉर्डातून नगरसेवक होण्याचा पराक्रम केलाय. यापैकी 2 जणांना उपनगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. श्रीगोंदा शहरातील गोरे कुटुंबानं ही मजल गाठली आहे. दिवंगत श्री तुलसीदास गोरे हे शहरातील जुन्या पिढीतील एक अतिशय प्रतिष्ठित व लोकप्रिय असे व्यक्तिमत्व होऊन गेलेत. त्यांच्या 2 नातवंडांनी व 3 नातसुनांनी वर उल्लेखित पराक्रम केला व 2दा उपनगराध्यक्ष होण्याची आजवरील ही पहिली घटना होय. याबाबतचा रंजक इतिहास असा आहे. 2009 साली श्री राजूलालू गोरे यांनी माजी मंत्री श्री बबनराव पाचपुते दादा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पहिला विजय संपादन केला. तेव्हा काँग्रेस पक्षात असलेले माजी नगरसेवक श्री बापूशेठ गोरे यांचा त्यांनी 8 मतांनी पराभव केला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत श्री राजू गोरे यांनी विजयी पताका फडकवली. त्यांना श्री पाचपुते यांनी पुढे उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. 5 वर्षांनंतर 2014 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महिला आरक्षणामुळे श्री राजू गोरे यांच्या पत्नीला संधी मिळाली. तेव्हा श्री पाचपुते यांच्याच नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांनी उमेदवारी केली. काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या कविता शिवाजी सिदनकर यांना 834 मतांच्या फरकाने पराभूत केले. या निवडणुकीतील मताधिक्याचा हा विक्रम होता. पतीप्रमाणेच अर्चना गोरे यांनाही उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. पती पत्नी या दोघांनाही उपनगराध्यक्ष पद मिळण्याची श्रीगोंद्यातील ही पहिलीच घटना होय. 2019 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सुद्धा गोरे कुटुंबाचा विजयी धडाका कायम होता. यंदा त्यांच्या कुटुंबातील सौ सीमा प्रशांत गोरे यांनी उमेदवारी दाखल केली. त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांनी भाजप उमेदवार सौ शुभांगी विनोद होले यांचा सुमारे 434 मतांनी पराभव केला. यावेळी गोरे कुटुंबातील तिसरी व्यक्ती नगरसेवकपदी आली. 2025च्या निवडणुकीत गोरे कुटुंबाने उमेदवारीबाबत खांदेपालट केला. यंदा प्रशांत मिठू गोरे उर्फ पप्पू शेठ यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढवली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रशांत सिधनकर यांचा 830 मतांनी पराभव केला. या निवडणुकीतील हे सर्वाधिक आणि विक्रमी मताधिक्य आहे. गोरे यांच्या समाजप्रियतेचा हा पुरावा होय. या निवडणुकीत आणखीन एक पराक्रम गोरे कुटुंबाच्या नावे नोंद झाला आहे. तो म्हणजे प्रशांत गोरे यांचे धाकटे बंधू सागर मिठू गोरे यांच्या पत्नी सौ सोनाली सागर गोरे यांनी भाजपच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती 6 नंबर वॉर्डात निवडणूक लढवली. त्यांनी शिवसेनेच्या रुबीना शेख यांचा 669 मतांनी पराभव केला. विजेत्या उमेदवारांचे मताधिक्य शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. या निकालात महत्त्वाची बाब म्हणजे सोनाली सागर गोरे यांचा हा स्वतःचा वॉर्ड नव्हता. गोरे पती-पत्नी यांचे नाव वॉर्डातील मतदार यादीत नव्हते. विशेष म्हणजे त्यांचे शहरभर विस्तृत नातेसंबंध असताना या वॉर्डात जवळचे कोणीही नातेवाईक मतदार नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वॉर्डातील व्यापारी संघटनेच्या लोकांनी गोरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपकडे आग्रह धरला होता. यंदा गोरे कुटुंबातील दीर व भावजई अशा दोघांनी विजयी पताका फडकवली आहे. विशेष म्हणजे दोघे प्रथमच नगरसेवक झालेत. गोरे कुटुंबातील आजवर 5 जणांनी वरीलप्रमाणे विक्रमी कामगिरी केली आहे. त्यांच्या या विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा प्रमुख पक्षातून व मातब्बर उमेदवाराविरुद्ध विजय संपादन केलेला आहे. गोरे यांच्या गृहप्रभागातून 2025च्या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता खेतमाळीस यांना 561 मतांचे लीड मिळाले. त्यामागे गोरे बंधूचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान म्हणावे लागेल. 2004 साली श्री राजू गोरे हे शिवसेना समर्थक असलेल्या शहर विकास आघाडीचे उमेदवार होते. मात्र त्यांना तेव्हा अपयश आले होते. 2017 साली श्री सागर गोरे यांना बहुरंगी ठरलेल्या पोटनिवडणुकीत यश मिळाले नाही. हे 2 अपवाद सोडले तर 5 वेळा विजय व मताधिक्याचा विक्रम हा गोरे कुटुंबाच्या नावे नोंदला गेलेला आहे. श्रीगोंद्याच्या राजकारणातील अशाच रंजक माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदानामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.